नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्याकडे अनेकदा मोकळेपणाने बोललं जात नाही, पण तो आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इंटरनेटवरील चुकीचे व्हिडिओ बघून किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून अनेक जोडपी नकळत काही चुका करतात आणि खऱ्या समाधानापासून दूर राहतात. जर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला पूर्ण समाधान द्यायचं असेल आणि चुकीचे समज मोडायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण कुठल्याही अफवांवर नाही तर केट वैद्यकीय शास्त्रावर बोलणार आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे का की बहुतेक महिलांना काऊगल किंवा वर बसण्याची स्थिती सर्वात जास्त का आवडते? ही फक्त आरामाची गोष्ट आहे की यामागे काही खोल शारीरिक रहस्य दडलेले आहे? अनेकदा लोक याला फक्त एक कल मानतात, पण यामागचं खरं कारण तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या एका खास भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक महिलेला मनापासून अनुभवायची असते. खरंच फक्त उड्या मारणे किंवा घर्षण जाणवणं पुरेसं आहे का? आजची ही चर्चा आत्तापर्यंत तुम्ही ऐकलेल्या सर्व चुकीच्या धारणा मोडून काढेल. जर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराच्या आनंदाचं आणि खऱ्या समाधानाचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या ताण आणि घर्षणामागचे खरे विज्ञान. शारीरिक रचना आणि विज्ञान. वैद्यकीय शास्त्राच्या मते महिलांची शारीरिक रचना पुरुषांपेक्षा खूप वेगळी आणि संवेदनशील असते. जेव्हा आपण चरमसुखाची गोष्ट करतो तेव्हा तिथे फक्त शारीरिक हालचाल पुरेशी नसते. यामध्ये मज्जातंतूंची टोके योग्य दिशेने उत्तेजित होणे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. महिलांसाठी नियंत्रण स्वतःच्या हातात असणे हे त्यांचं मानसिक आणि शारीरिक नाते आणखी वाढवते. संशोधन सांगते की जेव्हा महिला वर असतात तेव्हा त्या त्यांच्या शरीराचा कोन स्वतः ठरवू शकतात. यामुळे शरीराच्या अशा भागांवर दाब पडतो जे सामान्य स्थितीत स्पर्शाविना राहतात. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेऊ की घर्षण आणि लय यांचा योग्य मेळ काय असतो. बहुतांश जोडपी नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना खरा आनंद मिळू शकत नाही. आपण त्या बारकाव्यांवर लक्ष केंद्रित करू जे तुमचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतात. ही माहिती केवळ तुमची समजच वाढवणार नाही तर तुमच्या नात्यात एक नवीन जवळीकही आणेल. शरीराची रचना समजून घेणे हीच खऱ्या समाधानाची पहिली पायरी आहे. घर्षण विरुद्ध उड्या मारणे, सत्य काय? तर चला आता या विषयाचे मुख्य पैलू खोलवर समजून घेऊया. बहुतेक महिलांना वर बसून स्वतःला खुश करण्यात जास्त आनंद मिळतो, बरोबर ना? त्यांना ते जास्त चांगलं वाटतं. सगळेच ही गोष्ट मान्य करतात की यामुळे त्या त्यांच्या समाधानाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतात. मग यात एक प्रश्न असा येतो की त्या भागावर घर्षण होण्याने त्यांना जास्त छान वाटतं की उड्या मारण्याने? त्यांना नक्की कशाने जास्त चांगलं वाटतं? जसे की तुम्हाला अनेक व्हिडिओंमध्ये दाखवलं जातं की महिला एकाच जागी बसून उड्या मारतात. जेव्हा त्या बसून शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा वर खाली अशा प्रकारे जी प्रक्रिया सुरू असते त्यापैकी कोणत्या गोष्टींमुळे त्यांना खरंच जास्त आनंद मिळतो याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे संगीता जाधव. चला तर मग हे समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा महिला वर बसून संबंध ठेवतात, मला असं म्हणायचं नाहीये की त्या आळशी असतात किंवा त्यांना करायचं नसतं, पण बहुतांश महिलांना हे स्वतःहून करायला आवडतं. कारण त्यांचं जे खरं समाधान आहे ते त्यांना स्वतःच्या नियंत्रणातून मिळतं. यामागचं रहस्य काय आहे? जेव्हा एखादी महिला वर बसून संबंध ठेवते तेव्हा होतं असं की तिचा जो क्लिटोरलवाला भाग असतो तो खूप जास्त संवेदनशील होतो. जसजसा पुरुष जोडीदाराचा अवयव हालचाल करतो किंवा त्याचा जो पुढचा भाग असतो, जेव्हा तो तिथे स्पर्श करतो तेव्हा महिलांना तिथे घर्षण जाणवतं आणि जेव्हा हे घर्षण जाणवतं तेव्हा तो भाग जास्त सक्रिय होतो. संप्रेरक आणि स्नायूंची भूमिका. इथे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की क्लिटोरल उत्तेजना हेच महिलांच्या शरीराचं मुख्य केंद्र आहे. वर बसण्याच्या स्थितीत महिलेचं शरीर थेट संपर्कात येतं, ज्यामुळे नसांमध्ये रक्ताभिसरण वाढते. ही स्थिती त्यांना स्वतःच्या गरजेनुसार आपली गती कमी किंवा जास्त करण्याचा स्वातंत्र्य देते. जेव्हा घर्षण अगदी योग्य ठिकाणी होतं तेव्हा मेंदूतील डोपामिनची पातळी वेगाने वाढते. हेच ते संप्रेरक आहे जे त्यांना त्या जादुई दुनियेचा अनुभव देते. पुरुषांना अनेकदा असं वाटतं की फक्त ताकद लावली किंवा उड्या मारल्या की काम होतं, पण वास्तविकता वेगळी आहे. महिला या काळात आपल्या पेल्विक स्नायूंचा वापर अतिशय शिताफीने करतात. घर्षणासोबतच योग्य कोन असल्यामुळे सुख अनेक पटींनी वाढते. या दरम्यान होणारा त्वचेचा संपर्क शरीराचं तापमानही संतुलित करतो. हलके घर्षण जेव्हा एका लयीत बदलते तेव्हा संवेदनशीलता तिच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचते. वैज्ञानिकदृष्ट्या या स्थितीत गुरुत्वाकर्षण देखील महिलांना मदत करते. यामुळे अवयवांचा परस्परांशी ताळमेळ अधिक खोल आणि प्रभावी होतो.
ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक शांतीचीही प्रक्रिया आहे, कारण तिथे इतक्या साऱ्या नसा सक्रिय होतात, त्यांना उत्तेजना मिळू लागते आणि जसजसं तिथे वारंवार घर्षण वाढते तसतशी ती त्या अवस्थेपर्यंत पोहोचते जिथे तिला सर्वात जास्त चांगलं वाटतं, ज्याला आपण पूर्ण समाधानाची स्थिती म्हणतो. व्हिडिओचे भ्रम आणि वास्तव. आता मुद्दा येतो तो हा की जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता की उड्या मारणे सुरू असते तर त्यात जास्त छान वाटतं की अशा प्रकारे जे घर्षण होतं त्यात जास्त छान वाटतं. तर प्रत्यक्षात उड्या मारण्याने कदाचित त्यांना थोडंफार चांगलं वाटू शकतं, पण जेव्हा महिलेचं शरीर काहीसं स्थिर राहून योग्य हालचाल करते तेव्हा त्यांना जास्त छान वाटतं, कारण तो पुढचा भाग अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे खूप लवकर शरीरातून नैसर्गिक वंगण बाहेर पडतं आणि त्यांना चरमसुख मिळतं. तर मित्रांनो, जसं आपण समजून घेतलं की घर्षण आणि संपर्काची योग्य तंत्र हीच खऱ्या समाधानाची गुरुकिल्ली आहे. केवळ उड्या मारणे हा एक भ्रम असू शकतो, पण योग्य दाब आणि घर्षणच हे तो जादुई अनुभव देते. प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे की तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला कोणत्या प्रकारची हालचाल जास्त आवडते. संवाद आणि शारीरिक फायदे. यात संवाद सर्वात मोठी भूमिका बजावतो. आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलायला कधीही विसरू नका. शरीराची संकेत समजायला शिका, कारण तुमचं शरीर स्वतःच सांगत असतं की त्याला काय हवंय. जेव्हा घर्षण योग्य दिशेने होते तेव्हा यामुळे थकवा येत नाही तर एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ही प्रक्रिया ताणतणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत करते. चांगली झोप आणि उत्तम मूडसाठीही अशा प्रकारचं शारीरिक समाधान खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. लक्षात ठेवा, घाईगडबड केल्याने नेहमीच आनंद कमी होतो, त्यामुळे संयमाने या अनुभवाचा आनंद घ्या. अनेकदा संथ गतीमध्ये जो आनंद लपलेला असतो तो वेगवान हालचालींमध्ये मिळू शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांचेही असे मत आहे की ही स्थिती पेल्विक स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. तुमची आंतरिक ताकद वाढवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग देखील असू शकतो. समारोप. लोक बहुतांश वेळा सोशल मीडिया किंवा इतर साहित्याची नक्कल करतात, जे वास्तवापासून खूप दूर असतं. वास्तविक कोमलता आणि घर्षणाचा योग्य समतोल हाच तो परमोच्च बिंदू आहे ज्याची आपण शोधात असतो. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला तुमच्या शारीरिक गरजांबद्दल जागरूक करणे आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराची भाषा समजलीत तर तुमचं आयुष्यही आनंदी होईल. शरीरातील नसांची टोके अतिशय नाजूक असतात, त्यांच्याशी योग्य तो व्यवहार करणे हीच समजदारीची खूण आहे. योग्य माहितीच तुम्हाला चुकीच्या समजांपासून वाचवू शकते. आपल्या जोडीदाराबद्दल आदर आणि आपल्या गरजांबद्दल स्पष्टता नेहमी ठेवा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या आणि वैज्ञानिक माहितीसाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा.